आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत विधानसभेचे भाजपा आमदार विकासपुत्र श्री गोपीचंद पडळकर यांनी जत सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचं बांधकाम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत जत सत्र न्यायालयाचं कामकाज भारत संचार निगमची इमारत ताब्यात घेऊन चालवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी जत बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट श्री शिवशंकर खटावे यांनी माध्यमांशी बोलताना केली। खटावे म्हणाले की जत व कवठेमहांकाळ इथं अतिरिक्त सत्र न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालय सुरू करण्यास उच्च न्यायालयानं तत्वतः मान्यता दिली असली तरी कवठेमहांकाळ इथंही जिल्हा सत्र न्यायालयास मान्यता दिली आहे। जिल्हा सत्र न्यायालयानं दिनांक 9 मे 2024 रोजी उच्च न्यायालयाकडे एक प्रस्ताव पाठवून या दोन न्यायालयांची मागणी केली होती। या दोन तालुक्यातील 851 खटले व वरिष्ठ दिवाणी न्यायालयातील 920 दावे प्रलंबित आहेत। या दोन तालुक्यातील लोकांना सुनावणीसाठी 88 किलोमीटर दूर सांगलीला जावं लागतं। उच्च न्यायालयानं ही मागणी मान्य करून तसे पत्र सांगलीच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशांकडे पाठवलंय। न्यायालयीन कामकाज व जिल्हा न्यायाधीश यांना निवासस्थानासाठी सरकारी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश त्या पत्रात दिलेत। न्यायालय आपल्या दारी योजना उच्च न्यायालयाकडून राबवली जाते, त्यासाठी कवठेमहांकाळ येथील लोकांना 40 किलोमीटर तर जत येथील लोकांना 88 किलोमीटर लांब जावं लागतं। म्हणून त्यांच्या खर्चाचा व वेळेचा विचार करून जत इथं दोन वरिष्ठ न्यायालय सुरू होत आहेत। या सत्र न्यायालयामुळे सांगली येथील 20% कामकाज जतला वर्ग होणार आहे। जत इथं RR कॉलेज रस्त्यावर असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्या शेजारी जिल्हा सत्र न्यायालयाची भव्य अशी सांगली सत्र न्यायालयासारखी इमारत उभी राहते। या सत्र न्यायालय बांधकाम इमारतीसाठी 31 कोटी रुपये निधी मंजूर असून जत सत्र न्यायालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षाही ॲडव्होकेट खटावे यांनी व्यक्त केली आहे। जतला सत्र न्यायालय मंजूर होऊन 1 वर्षातून जास्त काळ लोटला असून केवळ सत्र न्यायालय इमारतीसाठी जागा नसल्याने हे कामकाज सुरू होऊ शकलं नाही। जत सत्र न्यायालयासाठी जिल्हा सत्र प्रमुख न्यायाधीश यांनी जत येथील BSNL ऑफिसच्या इमारतीची पाहणी केली असून BSNL ऑफिसची टॉवर लगतची पश्चिम बाजूची 2 मजली RCC बांधकाम केलेली 137 चौरस मीटरची जागा सत्र न्यायालयीन कामकाजासाठी योग्य असून ही BSNLची जागा ताब्यात मिळवण्यासाठी व जतची इथं नवीन सत्र न्यायालय इमारतीचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत भाजप आमदार विकासपुत्र गोपीचंद पडळकर यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी जत बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट शिवशंकर खटावे यांनी केली आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।